प्रेरित असलेले परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. अंधारच होता ज्याच्या नशिबी त्याने प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता ज्याच्या नशिबी त्याने प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानवी किती उपकार बाबासाहेब, तुम्ही देशाला संविधान दिलं. तुमचे मानवी किती उपकार बाबासाहेब, तुम्ही देशाला संविधान दिलं. मित्रांनो, ज्या बाबासाहेबांनी या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो. ते म्हणजे भारतीय संविधान. त्या भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनोभावे प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस. कारण या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस रात्रीचा दिवस करून लिहिलेले भारतीय राज्यघटना त्यांनी देशात स्वाधीन केले. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले. भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारले आणि 26 जानेवारी 1949 पासून राज्यघटना लागू करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात संविधान म्हणून साजरा केला जातो. जाता जाता इतकेच म्हणेन, अगरबत्ती लावून सुटतो सुगंध, मेणबत्ती लावून पडतो प्रकाश. अगरबत्ती लावून सुटतो सुगंध, मेणबत्ती लावून पडतो प्रकाश. बाबासाहेबांचा फोटो आहे भारताच्या नकाशात.